हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? तर दिवसाची सुरुवात छान अशी झालेली आहे. सकाळी सकाळी माझं चाललेलं आहे उंबरठा पूजन आणि हळदीचं लेपन. आज होता गुरुवार आणि अमावस्या. मी प्रत्येक गुरुवारी असं हळदीचं लेपन करते. हे लेपन केल्याने घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाईब्स येते आणि घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते आणि घरात खूप प्रसन्न वाटतं. छान अशा प्रकारे माझी देवाची पूजा झालेली आहे आणि आरती करून घेतली मी देवाची. त्याच्यानंतर लागलेली आहे सकाळच्या स्वयंपाकासाठी. तर सकाळच्या स्वयंपाकात मला बनवायची होती भाजी, पोळी आणि वरण भात. सो माझ्या पोळ्या तर ऑलरेडी झालेल्या होत्या, रिमेनिंग होती फक्त भाजी. ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी आज बनवणार होते पालक पनीरची भाजी. तर बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे बनवते. आधी मी मसाले सगळे फ्राय करून घेतले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकले पनीर क्यूब्स. सो त्यानंतर छान अशी भाजी रेडी झाली आणि आम्ही करतोय. त्यानंतर केला दुपारचा लंच झाल्यानंतर झाली इव्हिनिंगला माऊचा राहिला होता थोडासा होमवर्क, ती तिचा होमवर्क कंप्लीट करते. त्यानंतर मी लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला आणि मला संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये जास्त काही करायचं नव्हतं. आमच्या दोघांनाही होता आज गुरुवार. सो मी केला होता भगर केली. त्याच्यानंतर ती आम्ही छानपैकी एन्जॉय केली भगर. आणि त्याच्यानंतर मी लगेच करायला घेतली स्मूथी. मी ड्रायफ्रूटची स्मूथी करते आणि ती करण्यासाठी मी ड्रायफ्रूट्स हे दुधामध्ये अर्धा तास सोक करते आणि ते असेल ते फ्रूट टाकून ती मिक्सरमध्ये छान अशी ग्राइंड करून घेते. सो ती पण आम्ही छान प्रकारे एन्जॉय केली, तुम्ही बघू शकता. त्यानंतर एन्जॉय केल्यानंतर आम्ही निघालेलो आहे स्वामींच्या दर्शनासाठी. छान अशा प्रकारे स्वामींचं दर्शन घेतलं आणि दिवसाचा शेवट केला. सो गाईज, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट